अकेला देवेंद्र क्या करेगा असा सवाल करून भाजपला हिणवणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे यांना 360 अंशांनी फिरून सध्या मंत्रिमंडळात फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ऍक्टिव्ह मोडमध्ये दिसतायत याची कबुली द्यावी लागली। ही कबुली सुप्रिया सुळे यांनी आत्ताच दिली असं नाहीये, त्या आधी देखील त्या असंच बोलल्या होत्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना डिवचण्यासाठी त्यांनी त्यावेळी हे वक्तव्य केलं होतं। म्हणून सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याखाली वस्तुस्थिती लपून राहत नाही। अगदी संतोष देशमुख आणि परभणी प्रकरणापासून ते दावस दौऱ्यापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह राहिलेत। ही वस्तुस्थिती फक्त सुप्रिया सुळे यांनाच दिसलेली नाहीये, तर ती सगळ्या महाराष्ट्राला दिसलीये। हे पवारांच्या सत्तेच्या संस्कारात वाढलेल्या नेत्यांची दादागिरी संपल्याचं लक्षण आहे। पवारांच्या सत्तेच्या संस्कारात वाढलेल्यांची दादागिरी खरंच संपलीये का? खरंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह मोडवर आलेत का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुपाली गोरडे, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड कनेक्शन लागल्याबरोबर अजित पवार त्या प्रकरणापासून नामानिराळे राहिले। ते खासगी परदेश दौऱ्यावर निघून गेल्याच्या बातम्या आल्या। त्या काळात देवेंद्र फडणवीस ऍक्टिव्ह राहिले। त्यांनी वेगवेगळ्या खात्यांच्या बैठकांचा सपाटा लावला। प्रत्येक खात्याला 100 दिवसांचा प्लॅन आखायचे आदेश देखील दिले होते। याच कालावधीत किमान 2दा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाल्याच्या बातम्या आल्या। सुरुवातीला खाते वाटपावरून आणि नंतर पालकमंत्री पदाच्या वाटपावरून त्यांची नाराजी उघड दिसली। त्यावेळी फडणवीसांच्या ऍक्टिव्हिझम मध्ये कुठलीही कमतरता राहिलेली नव्हती। उलट त्याच कालावधीत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी संपूर्ण मंत्रिमंडळावर आणि सरकारवर आपला फेरवचक बसवण्याचं काम केलं। फडणवीसांच्या दावोस दौऱ्यात 16 लाख कोटींचे विक्रमी गुंतवणूक करार महाराष्ट्राने केले। त्याआधी भाजपने शिर्डीत महाअधिवेशन भरून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक दृष्ट्या मोठे पाऊल टाकले। त्याची छोटी कॉपी नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मारली। पण त्या पलीकडे अजित पवारांची कुठलीच दादागिरी अजून तरी मंत्रिमंडळात दिसलेली नाहीये। काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात अजित पवारांची प्रचंड दादागिरी चालायची। मंत्रिमंडळात मुख्यमंत्री अशोक चव्हाण असोत की पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारच दादागिरी करायचे। आपल्याला हवा ते विषय मंजूर करून घ्यायचे। पण फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ती दादागिरी आता चालेनाशी झाली। हेच तर सुप्रिया सुळे यांना सुचवायचं तर नाहीये ना, असा सवाल या निमित्ताने समोर आलाय। दरम्यानच्या काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी सत्तेच्या वळसणीला येऊन बसण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांची तयारी दिसली। पण तिथे देखील भाजपने अशी मेख मारून ठेवली की अजित पवारांना स्वतंत्रपणे राष्ट्रवादीतल्या पक्षप्रवेशाचा देखील निर्णय घेता येऊ नये, त्यासाठी त्यांना भाजपच्या नेत्यांशी म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करावी लागेल। कारण महायुतीत भविष्यात अडथळा ठरू शकतील अशा कुठल्याच नेत्यांना कुठल्याच पक्षात प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय भाजपने घेतलाय। याचा अर्थ अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाला देखील भाजपने फिल्टर लावून ठेवलंय। एक प्रकारे महाराष्ट्राचे राजकारण 360 डिग्री फिरल्याचं हे लक्षण आहे, जे सुप्रिया सुळे यांच्या काही प्रमाणात लक्षात आलंय। म्हणूनच एकटे फडणवीस ऍक्टिव्ह दिसतायत याची कबुली त्यांना द्यावी लागलेली आहे। तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खरंच ऍक्टिव्ह मोडवर आलेत का? हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा। धन्यवाद।